राजन विचारे यांना आपली हार पचवता आली नाहीये. लोकांमध्ये आपली हार पचवता आली नसून लोकांपासून ते स्वतःचा चेहरा कसा लपवायचा याकरता थातूर-मातूर कारणं काढून कोर्टात याचिका दाखल करतायत. परंतु पळकफुटा बाजीराव अशा पद्धतीनं विचारे यांची वागणूक असून मी त्यांच्यासारखा अडाणी लीडर नाही, अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांना लगावलाय. राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयानं फेटाळली. त्यानंतर नरेश म्हस्के यांनी विचारे यांच्यावर टीकेची झोड उठवली. माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब झालं. 2,17,000 मतांच्या फरकानं मी निवडून आलो. 7,34,000 मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. देशातील पहिल्या 10 जागांमध्ये सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणाऱ्या मतदारसंघात ठाण्याचा समावेश आहे. देशातील पहिल्या 10 जागांमध्ये निवडून येणाऱ्या मतदारसंघात ठाण्याचा समावेश असं ते म्हणाले. राजन विचारे यांना आपली हार पचलेली नाही. आपली हार लपवण्यासाठी त्यांनी थातूरमातूर कारणं काढून कोर्टात याचिका दाखल केली. मात्र कोर्टाने दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवलंय. विद्यार्थी दशेपासून पक्षाकरता आंदोलन केले, लाठ्याकाट्या घालल्यात. हे करत राजकारणात आलो असं देखील म्हस्के यांनी पुढे सांगितलं. विचारांची वागणूक होते आणि कोर्टाने त्यांना माझ्यावर कुठला गुन्हा आहे, कुठला दोषारोप आहे, मी काय त्यांच्यासारखा अडाणी लीडर नाहीये. मी विद्यार्थी दशेपासून आंदोलन करत या राजकारणात मी आलेलो आहे. पक्षाकरता लाठ्याकाट्या खाल्लेल्या आहेत, पक्षाकरता आंदोलनं केलेली आहेत आणि ज्या गुन्ह्याचा ते कोर्टामध्ये ते घेऊन गेले होते त्याच्यामध्ये कोर्टाने मला शिक्षा दिलेली नाहीये. आणि कुठला गुन्हा चोरीचा होता, भ्रष्टाचाराचा होता, कुठला गुन्हा हे राजन विचारेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं. त्यांनी जो कोर्टामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे तो गुन्हा कुठला आहे, अरे तो पक्षाकरता नरेश म्हस्केंनी केलेली ती गोष्ट आहे.